नमस्कार मंडळी, तर मी इथे रेडी प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवते। एका भांड्यामध्ये मी प्रीमिक्स काढून घेतलं, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून मस्त असं पीठ मळून घेतलं। पाहू शकता इथे माझं पीठ मळून रेडी झालेलं आहे। आता एका कढईमध्ये मी पाणी ॲड करून त्याच्यामध्ये मी बारीक कुटलेली इलायची आणि साखर टाकले आणि ते आपल्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं। आपल्याला तार नाही बनवायची आहे, उकळून घ्यायचं आहे। दुसऱ्या कढईमध्ये इथे बाजूला मी त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेतलं आणि तेल आपल्याला स्लो गॅसवरच ठेवायचं आहे। आणि इथे मी गुलाबजामचं पीठ घेतलं, त्याचे मी गुलाबजाम बनवून घेतलेत आणि गुलाबजाम आपल्याला एक एक करून सोडायचे आहेत तेलामध्ये। आणि गुलाबजाम आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। जर गुलाबजाम व्यवस्थित फ्राय झाले नाही तर ते कच्चे राहतात आतमधून। तर पाहू शकता इथे गुलाबजाम पहिले टाकले तर आपण व्हाईट होते, जसे जसे ते तेलामध्ये फ्राय होणार तसा तसा त्याचा कलर चेंज होत राहणार। आणि इथे बघा आपले गुलाबजाम व्यवस्थित असे फ्राय झालेत। आपल्याला असे व्यवस्थित गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि इथे आपला पाक पण रेडी झाला आहे। तर पाकाला थोडंसं थंड करून घेतलं आहे आणि त्या पाकामध्ये मी गुलाबजाम सोडून घेतलेत। पाहू शकता इथे मी छोटे छोटे गुलाबजाम बनवलेले, खूप मस्त असा पाक शोषला गेला आहे गुलाबजामुननी। आणि ते माझे गुलाबजाम रेडी झालेत आणि पाक बघा व्यवस्थित शोषला गेला आतमध्ये। माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब, धन्यवाद।